माय पीपल, कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे. ॲक्च्युली कालचा ब्लॉग ना रात्री पोस्ट नाही झाला, एडिटिंग झालेली नव्हती म्हणून तो पोस्ट नाही झाला. त्याची वेळ होती कालचीच, खरंच करायला पाहिजे होता पण तो राहिला. मग तो आज सकाळी केला आहे मी. एनिवेज गाईज, तर आज आहे गुरुवार. तर आता सकाळी उठलोय आम्ही. स्पृहा जस्ट स्कूलला गेली आहे आणि आज मी भाजी बनवत आहे, मटकीची उसळ आणि भात. तर कांदा वगैरे कापलाय, लसूण सोलत होती आणि मग म्हटलं आता ब्लॉग स्टार्ट करून देऊयात. चला तर मग गाईज, ब्लॉग स्टार्ट झालाय. बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत काय होतं काय नाही. स्टे ट्यून गाईज. हे बघा, इथे कांदा कापलेला आहे बारीक आणि लसूण पण सोललाय. आणि लसूण थोडा जास्त सोलते, तुम्हाला माहिती. तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती मी लसूण का जास्त सोलते. आणि स्पृहाने ना त्या दिवशी आणलेली इमली ना खूप सारी काढून घेतली आणि ती आता एकदम सॉफ्ट पडली आहे. अशी कडक नाही राहिली, कारण ती बाहेर होती आणि उन्हाळ्यात अशी कडक नाही पडत ती. पण काय झालं, कूलर मध्ये ऑब्व्हियसली कूलरच्या हवेने वातावरण एकदम थंड थंड मॉइश्चर खूप होऊन जातं ना. आणि त्याच्यामुळे ते काय झालं, त्या मॉइश्चरमुळे ह्या मऊ पडल्या. बेडरूममधून मी आता घेऊन आली ती वाटी इकडे. आता कडक होऊन जाईल ते इकडे गरम वातावरणाने. तर बघा मी आज काय खाते. तर आज मी सोयाबीन चंक्स, काकडी टाकली आहे. आज गाजर काही नाही टाकलं, गाजर काल संपलं. तर सोयाबीन चंक्स, काकडी आणि आपली ब्रोकोली. तर एवढं सगळं मी आज खाणार आहे. आणि इकडे दही घेतले थोडंसं डाएटसाठीच. आणि थोडंसं उकडलेले बटाटे पडलेले होते, तर 2 छोटे छोटे साईजचे बटाटे होते, ते मी टाकले फक्त त्याच्यात, बस एवढंच. आणि आता हेच खाणार आहे मी. आता माझं सकाळचं जेवणच हे आहे. इकडे बघा, इकडे होतोय भात स्पृहासाठी. आणि इकडे जस्ट मी टाकली आहे उसळची भाजी. तिला आता उकळी फुटेलच, उकळी फुटायच्याच बेतात आहे. तर उसळची भाजी तिला शिजायला टाइम लागेल ना, म्हणून ती ग्रेव्ही जास्त आहे. आणि तशी माझी कढई पण खूप छोटी आहे बघा. तर हा रस्सा खूप वाटत असेल, पण तो एवढा वाटतो खूप, पण एवढा काही नाही आहे. हे गाईस, तर बघा माझ्या किचनमध्ये कसं ऊन येतं. दिवस उगवताना तर येत नाही, पण मावळताना पक्का ऊन येतं. हे बघा, सनलाईट कंप्लीट दिसत नाही, पण बऱ्यापैकी ऊन येतं डायरेक्ट किचनपर्यंत. चांगली गोष्ट आहे, सकाळी येत नाही पण संध्याकाळी येतं. तर हे काही ॲक्च्युली माझं पार्सल आलं होतं. पार्सल ॲक्च्युली काय होतं, पाणीपुरी वगैरे बनवल्या आणि ना पाणीपुरीचं पाणी हवं होतं आम्हाला. पाणीपुरीचं पाणी काही नव्हतं. मग पाणीचा मसाला भेटतो रेडीमेड, तर तो मसाला ऑर्डर केला होता मी. त्याच्यासोबत काही काकडी गाजर बिजर थोडंसं मागवलं होतं, कारण माझं संपलं होतं ते. कारण माझं रोजचंच खाणं चालू आहे. फ्लॅट नंबर क्या था? आणि भाजीपोळी खातच नाही, तेच खाते. त्याच्यामुळे मग ते पटकन संपून जातं. म्हटलं आता मागूनच घ्यावा. मग त्याने ते मला 4 दिली नाही यावेळेस, कारण पण तिची सिलेक्टेड असते. बट आय डोंट नो वाय की ह्यावेळेस दिली नाही. थँक्यू. हे पण मी कैऱ्या पण मागवलं होतं 2. तर त्याने पार्सल दिलं आणि तो ॲक्च्युली काय बोलला की मला फोटो काढायचा आहे, म्हणून पार्सलचा फोटो काढला त्याने आणि मग तो गेला. मे बी जेव्हा आपली पेड डिलिव्हरी असते ना, तर तेव्हा त्यांना फोटो पाठवावा लागतो वाटतं, असं काहीतरी आहे. म्हणून ते प्रत्येक डिलिव्हरी बॉय ना पार्सलचा फोटो काढतात आणि मगच डिलिव्हरी देतात. तर एनिवेज गाईज, तर हे बघा माझा एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला घेतला होता. आणि बघा मी कशी तयारी करून ठेवलेली सगळी. आपलं पाणीपुरी बनवायचं सगळं, बटाटा वगैरे उकडून वगैरे सगळं. कसं काय एक काकडी पडून गेली काय माहिती खाली. तर ते बघा मी पाणी घेतलं आहे. तर हे बघा गाईज, पाणीपुरीची कशी व्यवस्था केली आज. बटाटे तसे पण उकडलेले होते, ते मी किसले. लागता घेऊ म्हणून ते काय मिक्स नाही केलं, याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. ही शेव ऑलरेडी होते आमच्याकडे, असा चिवडा आणि पिऊनी फक्त मुरमुरे खाऊन टाकलेले होते. शेव उरलेली आहे. कांदा कापून घेतला. ही माझी लसणाची चटणी आहे, कोरडी पडलेली ती. आणि हे बघा स्पृहाला एक अशी कोरडी बनवून दिली मी सुकी पुरी. आणि ना आता पाणीपुरीचा मी मसाला आलाय आणि मी इथं पाणी घेतलं, याच्यामध्ये टाकणार आहे तो मसाला. हिअर यू कॅन सी गाईज की किती सुंदर बघा मी पुऱ्या तळल्या आहे. मी असं पॅकेट घेऊन आली होती पाणीपुऱ्यांचं. हे बघा असं हे वालं पॅकेट होतं, काय नाव आहे त्याचं, पुचका. तर हे पॅकेट होतं. तर मी काय केलं, त्यात तळल्या. तर बघा तुम्ही किती साईज किती आहे बा. छोटी साईज पण दाखवते, म्हणजे ते कशी साईज होते त्याची. हे बघा अशी एवढी साईज आणि एवढी मोठी पुरी बनते त्याची, मस्त. आणि गोल गोल फुलते एकदम. हे बा, जस्ट लाईक अ लड्डू, खूप सुंदर. आता आम्ही ती खाणार आहोत. मला 4 वाजताच भूक लागली, ती आज झोपलीच नाही.
म्हणून मग मी तिच्यासाठी मॅगी बनवून दिली. मॅगीचं शेवटचं पॅकेट उरलं होतं, मी देत नाही तिला, पण म्हटलं आता खूप दिवस झाले मागते तर तिला द्यावं, म्हणून मी तिला आता आज मॅगी बनवून दिली. आणि हे बघा तिचा फेवरेट शो भूताचा माऊली. नाही मग त्याच्यामध्ये भूतभूतच खेळतात ना ते, पण कधी कधी नॉर्मल पण खेळतात. ओके एव्हरीबडी. तर हे बघा पाणीपुरीचं पाणी रेडी आहे. ॲक्च्युली ते मसाल्याचं असं मॅटर आहे की 1 लिटर पाण्यामध्ये 2 चम्मच टाकायचे. तर आपलं पाणी काय 1 लिटर पण नाही आहे आणि अर्धा लिटर पण नाही आहे, तर अंदाजे टाकावं लागलं मला. अंदाजे घेतला मी असा ह्या चमचा अर्धा, आणि अजून थोडासा असा 2 चम्मच असं पाणी टाकलंय, असा मसाला टाकलाय त्याच्यात. आणि आता मी ना पुरी बनवणार आहे. हे बघा पाणीपुरी बनवली मी, पाणीपुरी रेडी आहे, पाणी टाकले तिच्यात तुम्ही बघू शकता. आणि आता ती खाणार आम्ही आहे. हे एव्हरीवन, तर आता झाली आहे संध्याकाळ आणि ॲक्च्युली मी शूट का करते तुम्ही बघू शकता. मी काही टिकली वगैरे काही लावलेलं नाही आहे. मी ना अंघोळ करून बाहेर आली, कारण काय होतं ना, खूप कधीचं माझं गव्हाचं जे पीठ होतं ना, ॲक्च्युली आमच्या घरचे गहू आहेत आणि त्या गव्हाचं काय ना, नुसतं चपात्या कडक येतात. इकडे दळले तेव्हा, जेव्हा मी नाशिकमध्ये दळते तेव्हा त्या चपात्याच्या खूप कडक 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 चपात्या येतात. आणि जेव्हा आपण पीठ गाळतो गाळणी नाही तर ते त्याच्यामधून कोंडा वगैरे काहीच नाही, पूर्णच्या पूर्ण गाळलं जातं, म्हणजे पूर्ण बारीक दळलं जातं. आणि इकडे काय होतं, गावाकडून बऱ्याच वेळेला मी ना एखादे 2 पायल्या डायरेक्ट गावाकडून जर दळून आणलं ना, तर ते पीठ गाळलं का त्याचा कोंडा निघून जातो आणि मग चपात्या सॉफ्ट राहतात आणि शेवटपर्यंत सॉफ्ट राहतात. तर मग यावेळेस मी काय केलं, आता शेवट राहिले गहू, आता घरी गेल्यावर आणूच आम्ही पुन्हा. पण मग काय झालं की ट्रिक लावली, म्हटलं आता ना साडी अशी पातळ साडी असते ना आपली, तर म्हटलं ती साडी घेऊयात आणि त्या साडीमध्ये गाळून मग वापरू ते पीठ. तर मी तुम्हाला सांगते, मी 7 किलो गहू दळून आणले, त्यातलं मी तर म्हणते 2-2.5 किलो कोंडाच निघाला. कोंडावाला दळून आणलं होतं मी, त्याला बोलली मी की थोडंसं दळ, कारण की मला ना कोंडा काढायचा आहे म्हटलं, मला ते खूप पातळ बारीक नको दळू म्हटलं. मग त्याने कोंडा काढला. तर मग मी ते आता साडीने गाळाला एक, तर तुम्हाला सांगते 2.5-3 किलो, म्हणजे 2.5-3 किलो कोंडाच निघाला डायरेक्ट. म्हणजे एवढा कोंडा. आणि जेव्हा मी पीठ बघितलं इतकं सॉफ्ट फील होत होतं पीठसुद्धा मला. आणि कोंड्यामुळे खूप लाल ऑलवेज पीठ, चपात्या बी तशाच यायच्या. पीठ आता पांढरं शुभ्र दिसतंय आणि कोंडाचा नामोनिशाण नाही. आता मी उद्या चपात्या करून बघेल आता की त्या पिठाच्या चपात्या कशा येतात उद्या. सॉफ्टच येतील, आता मला कळलं आहे कोंडा निघून गेला आहे. तर शहरामध्ये असा प्रॉब्लेम होऊन जातो ना. आता गावाकडनं पीठ आपण किती तळून आणणार आहे, आपण लवकर जात नाही, 6-6 महिने जात नाही, त्या पिठाला आळ्या बिळ्या लागतात नाही का. आणि मागच्या वेळेस दिवाळीच्या टायमिंगला मी दळून आणलं होतं, तर मला ते पीठ म्हणजे नाही का स्टोअर करण्यासाठी इतकी मेहनत घ्यावी लागली. डब्यामध्ये ठेवून त्याच्यावर मीठ टाकून मग झाकण लावून पॅक करून ठेवून आणि मग ते पीठ उरलेलं पीठ पटकन वापरून एवढ्या काळजी घ्यावं लागल्या मला ते. आणि ते पीठ भरपूर दिवस गेलं, पण मग ते खराब होऊ नये खूप काळजी घ्यावी लागते आपल्याला. त्याच्यापेक्षा बेटर वे आता मी सोल्युशन फाईंड केलं की आता मी जेव्हा दळून आणेल मला हेच सोल्युशन फाईंड करावं लागेल की त्या याने गाळावे. आता ह्यावर्षी नवीन गहू कसे माहीत नाही, आता हे जुने गहू होते, थोडे बारीक होते आमचे, आणि आता आमचे स्वतःचे नवीन गहू कसे आले बघावं लागेल. आणि सपोज त्या गव्हाचं जर चांगलं झालं तर चांगलीच होऊन जाईल. म्हणजे ते गहू जर नुसतं म्हणजे नाही का विथ कोंडा बी, म्हणजे विदाऊट असं साडीनं न गाळतं जर त्याच्या सॉफ्ट चपात्या येत असतील तर मग काही गरज नाही. पण मग जर सपोज असं व्हायला लागलंच तर माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही, कारण की स्पृहाच्या पप्पांना जेव्हा मी सकाळी टिफिन बनवून देते ते जेव्हा दुपारी खातात तेव्हा पर्यंत चपात्या खूप कडक झालेल्या असतात आणि ते खूप असं वाईट वाटतं जरा. या चपात्यांचा असा इश्यू का होतो काय माहिती या गव्हाचा. आणि आटा वगैरे आणते तेव्हा छान चपात होते बरं का. मी जर रेडीमेड आटा आणला ना तर सॉफ्ट राहतात, पण ह्यावेळेस म्हणजे जरा फसलंच. 30 किलो गहू होते आणि सेम इश्यू असाच झाला की मला त्यांना असं वापरावं लागलं. तर मग मी ना पीठ गाळत होते, पीठ गाळलं, खूप लांबलं नाही सॉरी. जर कोणाला बोर होत असेल तर आय एम व्हेरी सॉरी, मी लगेच निपटवते. तर पीठ गाळलं ना आम्ही, पूर्ण पांढरं झालं होतं मी पण आणि स्पृहा पण. तसं मी तिला गाळू देत नव्हती, पण तरी पण ती माझ्या मध्ये येत होती. मग आम्ही दोघी असं पिठापिठाचं झालं होतं. मग आम्ही दोघींनी आता आंघोळ केली आहे, म्हणून जरा माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला अजिबातच काही टिकली सिंदूर बिंदूर काही दिसत नसणार आहे. तर आंघोळ केली आहे ना, आता आम्ही जेवायला बसलो आहे. स्पृहाला पराठाच खायचा जातो जो तिला मी टिफिनला दिला होता. मग तुम्हाला दाखवते मी त्याचा कोणता पराठा दिला होता तिला. आणि मी सकाळचं उरलेलंच खाते. ॲक्च्युली मी जेवणारच नव्हती कारण आम्ही पाणीपुरीचा बेत केला होता. तर मग आता भूक नव्हती चला, पण अचानकच माझं असं ना डोकं दुखायला लागलं. पाणीपुरीचा बेत 4 वाजता गेलेला होता, आता वाजता आहे 9.
9:15 झालेत आणि आता थोडं थोडं वाटायला लागले, पण अचानक असं डोकं दुखत होतं माझं. आणि मग म्हटलं काहीतरी खाऊन घेऊयात, पक्का भूक लागली म्हणून तर डोकं दुखते. म्हणून मी ना उरलं होतं थोडंसं, तर ते उसळ भात मी आता खाऊन घेणार आहे, म्हणजे मला ॲटलीस्ट चांगली झोप लागेल. आणि दाखवते मी तुम्हाला. चला बघत राहा व्हिडिओ, काय काय होतं, काय 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 नाही ते. स्टे ट्यून. हे बघा मी ना उसळ भात खाते. हे बघा सकाळचा उरलेला. आणि हे बघा स्पृहाला ना पराठा बनवला आहे, आलू पराठा, आणि त्याचे छोटे छोटे तुकडे काप करून दिले, म्हणजे त्याच्या सॉसमध्ये बुडून खाऊ शकते. आणि बघा तुम्ही स्पृहा काय करते, बॅडमिंटन खेळायचा प्रयत्न करते. आणि घरामध्ये कपडे पडले आहेत ना, ते वाळत टाकले. ॲक्च्युली कपडे धुतले आम्ही मशीनमधून, आणि जरा उशिरा धुतले, आणि बाहेर कसं वाळत टाकणार ना, त्याच्यामुळे आम्ही इथं फॅन खाली बसलो आहे. वरती फॅन चालू आहे, तर मग म्हटलं इथेच वाळून जाईल. आणि स्पृहा बघा कशी बॅडमिंटन खेळते. तिचं स्टडी टेबल स्पेशली. टी व्हीला रिचार्ज केला आहे, टी व्ही लावला आहे, पण टी व्ही कोणीच बघत नाही आहे, टॅबच बघणं चालू आहे. आणि तो कोपरा तुम्हाला माहितीच आहे, ऑक्युपाय केलेला. पसारा पसारा आहे एकंदरीत. तो वाळले का कपडे, काय मशीनमधले कपडे ड्रायडच असतात, पण थोडेसे नंतर सुकवण्यासाठी असतं ते जरा. चला तर मग गाईज आता मी जेवून घेते. मी चपाती खात नाही आहे, मी फक्त हेच खाते. मी तुम्हाला फक्त दाखवायला केलं. आणि आता जेवते. हे एव्हरीबडी, तर आता आहे नेक्स्ट डे. आणि त्या दिवशी हे बघा मी बनवली आजच्या दिवशी भेंडीची भाजी, स्पृहाला टिफिनला दिलेली होती. त्याच्यानंतर माझ्यासाठी बाजरीची भाकरी बनवली आहे, काकडी, बीटरूट, आणि बस स्पृहा. हे एव्हरीवन, तर आता झाली आहे संध्याकाळ, दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ. तर मी आता चहा घेते. मी खरंच चहा घेते आज. चहा म्हणजे चहा पिणार नाही बरं का. त्याच्यासोबत हे बघा हे घेतले टोस्ट, खारीसारखे आहे पण थोडे खारी नाही आहे, ती जिरावाले काहीतरी आहे ते टोस्ट. तर ते घेतले. मला भूक लागली आणि स्वयंपाक करायला थोडा उशीर होईल मला. आणि स्पृहा अजूनही झोपली, बाहेर अंधार आहे पण ती पण अजूनही झोपली आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं आता स्वयंपाकाला थोडा उशीर होणार आहे. तसं मी कामं आवरत होती. आम्हाला गावाला जायचं आहे. तुम्ही ह्या ब्लॉगचा पुढचा ब्लॉग जो राहील ना, तो खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, तो बघायला अजिबात विसरू नका. तर ॲक्च्युली आम्ही गावाला जातोय, आणि ते कशासाठी जातोय काय वगैरे मी तुम्हाला पुढे सांगेलच कशासाठी जातोय. आमच्या गावी जातोय, म्हणजे माझ्या सासरी जातोय. तर बॅग भरणं वगैरे चालू होतं माझं, आणि मग मला टाईम होऊन गेला खूप. आता जस्ट बॅगा भरून झाल्या आहेत, पण अजून स्पृहाचे पप्पा काय म्हणता काय नाही, त्यांना काय वेगळं आहे ते एक वेगळंच टेन्शन. म्हणून मी बॅगा लावलेलं नाही अजून. त्याच्यामध्ये ते काय म्हणता काय नाही, हे टाक ते टाक असं काय म्हणतात काय ते बघावं लागेल मला. मग म्हटलं आता तेवढा उशीर होऊन गेला ना मला, आणि खूप भूक लागली. आणि मग आता मूड आहे ना भाजी भाकरी खायचा नाही आहे. युजली मी नाही का 4-1 वाजता मला भूक लागते, मी पुन्हा जेवते बरं का. तर मी 4-1 वाजता काही जेवलीच नाही. आणि आता वाजताय संध्याकाळचे 7, आणि मला आता खूप जास्त भूक लागली आहे. पण मग मला ते कंट्रोल करावं लागेल, काही पण गबर खाऊन नाही घेऊन योग्य नाही ते. तर मग म्हटलं आता बेस्ट वे काय, दूध पडलेलं आहे, आणि अजून आजचं अर्धा लिटर दूध तर मी तापवलेलं सुद्धा नाही, इतकं दूध पडलंय. उद्या परत आमच्या दूधवाल्या दादांना फोन करून सांगावं लागेल की दादा दूध देऊ नका. तर म्हटलं आता चहा करून घेऊ त्या दुधाचा, कॉफी तर नाही पण मग असं काहीतरी होऊन जाईल ना, असं हे खाल्लं जाईल त्याच्यासोबत. आणि माझी थोडी भूकही लांबेल, आणि मला थोडा स्टॅमिना येईल स्वयंपाक करायला. जर माझ्या पोटात काही नसलं ना तर मला सुचतच नाही डायरेक्ट, म्हणजे स्वयंपाक करायचं काय मला काहीच सुचत नाही. जोपर्यंत मी पोटोबा करत नाही किंवा पाणी पित नाही एखादा ग्लास, जोपर्यंत पोटातली जागा ऑक्युपाय होत नाही तोपर्यंत मला असं कसं तरी होतं, म्हणजे सुचत नाही. म्हणून म्हटलं चहा करा, थोडं पिऊन घ्या. आता मी तेच करणार आहे, त्याच्यानंतर स्वयंपाक करते. आणि मी काय करते, गावाला जातोय म्हणून फ्रीजरमधले जेवढ्या काय भाजीपाला ना तो खूप म्हणजे नाही का असा तीव्रतेने किंवा प्रथम प्राधान्य देऊन वगैरे संपवायचा प्रयत्न करते. जास्त काही नाही आहे. आता काकड्या आहे, मी शिमलाची भाजी आज सकाळीच करून टाकली, शिमलाची भाजी केली होती, तर तुम्ही बघितलंच असेल. तर आता उरलं काय माहिती का, 2 बीटरूट पडले आहेत, 1 गिलकं पडले, ते तसंही सुकून गेलंय, मला ते टाकूनच द्यावं लागेल. सुकलेल्या गिलक्याचं काय करणार आपण. घेतानाच थोडंसं मला डाऊट आला होता की हे गिलके थोडे खराब निघतील, थोडे जास्त साईजचे वाढलेले होते ना ते. तर एकदा भजे केले, एकदा भाजी केली, आणि 3 गिलके होते पावशेरमध्ये, छोटे छोटे बऱ्यापैकी मीडियम साईजचे. आणि ते जेव्हा पावशेरमध्ये 3 आले तेव्हाच मला डाऊट आला की थोडे हलके कसं काय बघ, एवढे साईज त्यांची अशी आहे. एनिवेज तर ते टाकून द्यावं लागेल. मग आता उरलं काय, 2 ते 3 टमाटे पडलेत, असे केवढे मोठे 5-6 निंबू पडले,
आणि भरिताचे वांगे पडले. तर मग मी आता स्पृहाच्या पप्पांना भरीतच आवडतं, तर मी आता भरीत बनवणार आहे, दुसरं काही बनवणार नाही आहे, भरीत बनवणार आहे. आणि बाजरीच्या भाकरी आणि चपात्या दोघं बनवावंच लागतात मला आमच्या घरामध्ये. दोघी मायलेकी जरी जेवण करणार असलो तरी पण आम्हाला तिच्यासाठी चपाती बनवावीच लागते, कारण तिला भाकरी काही आवडत नाही. तर डोकून बघून गेली तिथं. तर एनवेज गाईज, तर आता मी माझी चहा टोस्ट एन्जॉय करते आणि मग तुम्हाला भेट. तर बघा, आता मी संध्याकाळचा मेनू आहे वांगे. आता ते संपवायचे म्हणून त्याचं भरीत बनवते, नाही तर मी भुर्जी वगैरे बनवून दिली असती स्पृहाच्या पप्पांना. पण आता म्हटलं ते संपवायचे म्हणून केले नाही, ते सुकून जातील, ते काही कामाचे राहणार नाही गावावर येईपर्यंत. तर इथे BBQ लावला आहे. BBQ 1000 टेम्परेचरवरती आहे. ते मला थोड्या वेळात आहे ना त्याला असं मूव करावं लागेल. हे जुळे वांगे होते, हे बघा, त्यांना पण असं थोडंसं कट मारून ठेवला. काही काही बाया ऑइल पण लावता, पण मी ऑइल नाही लावत. तसं बी ते वरचे सातडे काढूनच टाकतो आपण, नाही का, त्यांचं कव्हर काढूनच टाकतो. तसं बी त्याला काय जास्त हे करायचं, फक्त त्याला असे काप मारते, मध्ये मध्ये असे टोचे मारून देते मी, जेणेकरून जेव्हा ते कुक होतं आतून तेव्हा त्यांच्यामधला गॅस वगैरे बाहेर निघून येतो आणि व्यवस्थित कुक होता. तर हे बघा आता होतं आहे बघा. 1000 वरती ठेवणार आहे मी. टेम्परेचर खूप डेंजर आहे हे. चांगला म्हणजे बंद केल्यानंतर 15 मिनटं पापड भाजू शकतो आपण, एवढं डेंजर गरम आहे हे. एक बेस्ट पार्ट आहे तो. एनीवेज गाईज, तर आज होणार आहे भरीत. स्पृहा मॅडमांना, हे बघा, आमच्या स्पृहा मॅडमांना लागली भूक, त्याच्यामुळे आम्ही आता ऑमलेट बनवतोय मस्तपैकी आणि एक चपाती बनवून देणार आहे तिला. ती तसंही भरीत खात नाही आणि त्याच्यामुळे मग मला तिला आज काही वेगळंच बनवायचं होतं. आता तसंच काहीतरी बनवते तिला. थोडंसं कापलेलं लसूण टाकते. हा मग मी शोधते. आणि इकडे बघा पीठ मळलंय. हे बघा ऑमलेट बनवायला टाकलंय, पण एक चूक झाली माझी, या पॅनमध्ये टाकायला नव्हतं पाहिजे मी, कारण पॅन आजूबाजूने असा कर्व आहे ना आणि ते काढायला जरा काठ येते का असे, आणि मग जरा ऑमलेट काढायला फार मुश्किल जातं. मला वाटलं इंडक्शनवरती बरा राहील हा पॅन, तो इंडक्शनचाच पॅन आहे. हे बघा खाली कसं लागले. चला, हा ऑमलेट आणि माझ्या कन्येला ही छोटीशी चपाती बनवली, ती भाजून देते आता. मे बी सुरुवातीला ना टेम्परेचर कमी होतं म्हणून कदाचित लागला असेल, तर असं होत नाही बरं का कधी. एनिवेज देते तिला आता. एव्हरीबडी, तर आता मी करत आहे माझ्या ब्लॉगचा एंड. तर तुम्ही असंच माझा व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. टिल देन टेक केअर, बाय बाय.